ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. गोळीबार करून पत्नीचा खून करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास अटक. शहरातील प्रगतीनगर भागात सासरवाडीत आलेल्या पत्नीवर पोलीस कर्मचारी असलेल्या पतीने बुधवारी रात्रीच्या सुमारास पिस्टलमधून गोळी झाडून पत्नीचा खून केला. तसेच सासू व मेहुण्यावरही गोळ्या झाडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड रुग्णालयात उपचार सुरू आहे. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी मध्यरात्री पकडले. वसमत शहर पोलीस ठाण्यामधील पोलीस कर्मचारी विलास मुकाडे याचे मागील काही दिवसापासून पत्नी मयुरी मुकाडे हिच्यासोबत वाद सुरू होते. त्यामुळे ती हिंगोली शहरातील प्रगती नगरात सासूरवाडीला आली होती. पती विलास हा मयुरीला घटस्फोटाची मागणी करीत असल्याने वाद सुरू होता. 25 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास विलास मुकाडे याने पोलीस मुख्यालयाच्या शस्त्रागारातून 9mm चे पिस्टल व कारतूस घेऊन थेट प्रगतीनगरात सासूरवाडीत येऊन धडकला. या ठिकाणी मयुरीसोबत त्याने वाद घालून सोबत आणलेल्या पिस्टलमधून गोळ्या पत्नी मयुरीचा फोन केला. याच वेळी घरामध्ये असलेल्या सासू वंदना धनवे व मेहुणा योगेश धनवे आणि विलासने स्वतःच्या मुलावरही गोळ्या झाडल्या. या प्रकरणात एकूण 6 गोळ्या दिल्यास झाल्याचे प्राथमिक चौकशी करण्यात स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर विलासने पलायन केले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह पथकाने तात्काळ धाव घेऊन जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले आणि पलायन केलेल्या विलासच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशाम घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, लिंबाजी वावळे, दिलीप बांगर, साईनाथ कंठे, विशाल खंडागळे, किशोर सावंत, शंकर ठोंबरे, शेख जावेद यांच्या पथकाने रात्री शोध मोहीम सुरू केली. कारवाडी शिवारामध्ये परिसर पिंजून काढत असताना शेतामध्ये दबा धरून बसलेल्या विलासला पोलिसांनी पकडून आणले. त्यानंतर त्याला हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान या प्रकरणातील गंभीर जखमी असलेल्या वंदना मुकाडे आणि मेहुणा योगेश मुकाडे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. एकूणच पोलीस कर्मचारी विकास मुकाडे यांनी रागाच्या भरात आपली पत्नी मयुरीचा खून करून सासू व मेहुणा आणि मुलावर पिस्टलच्या गोळ्या झाडून त्यांना जखमी केल्याचे हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.